नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। भारताचे पंतप्रधान माननीय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे आव्हान केलं होतं भारतवासियांना की इंधन वाचवा, सोने खरेदी करू नका, आणि या आव्हानाला आटपाडीमध्ये प्रतिसाद पाहायला मिळतोय। आटपाडीचे नगराध्यक्ष माननीय श्री युटी जाधव सर यांच्या नेतृत्वामध्ये इंधन वाचवण्यासाठी सायकलचा वापर करा हा जो संदेश दिला होता, हा संदेश इथं आटपाडीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पाळण्यात आलेला आहे। अनेक सायकल स्वारांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला। आटपाडी नगरपंचायतच्या हद्दीतील काही नागरिक असतील किंवा दिगंचीमधील आटपाडी तालुक्यातील काही नागरिक असतील, या नागरिकांनी या रॅलीमध्ये प्रतिसाद दिला आणि संदेश दिला की इंधन वाचवा, सायकल चालवा, इंधन वाचवा, अशा या रॅलीमध्ये घोषणाही देण्यात आल्या। या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नगराध्यक्ष युटी जाधव सर। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। सर, काय सांगाल, आज तुमच्या नेतृत्वामध्ये आटपाडीमध्ये ही सायकल रॅली काढण्यात आली की आदरणीय नरेंद्र मोदींनी जो संदेश दिला होता भारतवासियांना तो तुम्ही आज पाळलाय? नक्कीच आजच्या या सायकल रॅलीचा आम्हाला खूप आनंद आणि समाधान आहे। आपल्या देशाचे आवडते आणि लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशवासियांना आव्हान केलं की सध्या जगभर इंधनाचा तुटवडा जाणवतोय, महागाई दिवसांदिवस वाढत चाललेली आहे। तर इंधनाचा तुटवड्यामध्ये बचत करण्यासाठी आणि लोकांना हिट इंडिया फिट इंडिया या संकल्पनेतून एक लोकांचं आरोग्यही चांगलं राहील आणि जुन्या ज्या आपल्या अर्वाचीन काळापासून म्हणजे प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत मध्ये जे बदल होत चाललाय, तो प्राचीन काळातल्या जे काही आपल्या परंपरा आहेत त्याही जिवंत राहतील। यामुळं सायकल चालवा, देश वाचवा, एक पाऊल पर्यावरणासाठी, एक पाऊल आरोग्यासाठी। याच्यातून फक्त इंधनच बचत होणार नाही, तर आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा चांगली सुधारणा आणि नियमित सुदृढपणे राहण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। आणि म्हणून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या आव्हानाला आपल्या आटपाडी नगरपंचायतच्या सर्व नगरसेवक असतील, अधिकारी, कर्मचारी आणि जे सायकलपटू असणारे सायकल प्रेमी आहेत अशाही लोकांना आम्ही एका दिवसामध्ये नियोजन केलं आणि चांगल्या पद्धतीचा हा प्रतिसाद या सर्वांनी दिला। तर ज्यांनी ज्यांनी एक आजचा सायकल सवारी केलेली आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो। विशेषतः दिगंचीवरून ही 5 सायकलपटू या ठिकाणी आलेले आहेत। श्री सेवा सायकलचेही बरेचसे स्वार आहेत, त्याचबरोबर आटपाडी ते अयोध्या केलेले आपले गोरख अनुषे आहेत। त्यानंतर राजू दौंडे यांनी पूर्वी 400 किलोमीटर आपला ग्रुप घेऊन सायकलचा प्रवास केलेले। म्हणजे या आजच्या उपक्रमाला जायंट्स ग्रुप ऑफ आटपाडी ह्या सर्वांनी, ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत, यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला, त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद देईन। आणि भविष्य काळामध्ये ही चळवळ मोठी प्रमाणामध्ये कशी होईल आणि याचाच अर्थ आपलं इंधन बचत होणार आहे, आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे, लोकांना आरोग्याचा एक चांगला संदेश आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आदरणीय पंतप्रधानांच्या आव्हानाला एक प्रतिसाद म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी दिलेला आहे। या आटपाडीवासियांना इंधन बचतीसाठी तुम्ही काय आव्हान कराल? नक्कीच या लोकांना आता जे इलेक्ट्रिक बाईक आहेत, त्याचबरोबर जास्तीत जास्त सायकल कशी चालवता येईल या पद्धतीनं लोकांना मी आव्हान करेन। आता मी स्वतः सुद्धा एक सुरुवातीचा आजपासून 1 आठवडा मी नगरपंचायतच्या कामासाठी घरापासून नगरपंचायतपर्यंत मी सायकलवरतीच येणार आहे आणि नागरिकांनाही आव्हान करेन की जास्तीत जास्त जे अपारंपरिक ऊर्जेवरती चालणारी जी साधनं आहेत, मग सौर ऊर्जेवरती असतील, इलेक्ट्रिक चार्जिंगवरती असतील किंवा सायकल असेल, जिथं गरजच नाही की बाबा पेट्रोल डिझेलची गाडी न्यायची, अशा ठिकाणी आपण अपारंपरिक ऊर्जा साधनं वापरावीत असं मी आटपाडीकरांना तमाम आवाहन करेन। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सुद्धा इंधन बचतीचा एक संदेश दिलाय महाराष्ट्रवासियांना, ते सुद्धा विधान भवनात जाताना ते बुलेटवरनं गेले, याबद्दल काय सांगा? नक्कीच मुख्यमंत्री म्हटल्यानंतर अनेक गाड्यांचा ताफा असतो, पुढे काही गाड्या असतात, पाठीमागे असतात आणि त्यांचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे। कारण जनतेनं याचं अनुकरण, जर जे पब्लिक स्पेसमध्ये काम करणारे मग लीडर्स असतात, मग ग्रामपंचायत सदस्यापासून नगरसेवक, महापौर, जेडपीचे सदस्य, अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, या लोकांनी जर हे पहिल्यांदा आपल्या डोक्यात घेतलं तर नक्कीच सामान्य जनता सुद्धा एक पब्लिक स्पेस असणाऱ्या लोकांचं अनुकरण करतात आणि त्याचंच ते एक पाऊल असेल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पालखी मार्गाचा जो 16
पालखी मार्ग आहे त्याची पाहणी दौरा केला होता. तर त्यांनी बसमधून प्रवास केला, परंतु त्यांच्या ज्या बसच्या पाठीमागे 40-50 गाड्यांचा ताफा होता. मग कुठेतरी एकीकडे देशाला इंधन बचतीचं आवाहन करणारे लोकच जर हा प्रोटोकॉल तोडत असतील तर अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? नक्कीच नितीनजी गडकरी साहेब हे देशाचे फार मोठे नेते आहेत. त्यांच्यामुळं आपल्या कन्याकुमारी टू काश्मीर पर्यंत रस्त्याची जी काही मोठी वाहतूक आहे, दळणवळणाची साधनं, कमी वेळेत जादा कसं काम होईल हे त्यांनी आर्थिक बचती केली आहे, वेळेची बचत केलेली आहे. ते फार मोठे नेते आहेत आणि नक्कीच VIP असल्या कारणानं त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न उद्भवू नये. कारण सामान्य लोकांसारखं जर त्यांनी रस्त्यावरती म्हटलं तर कुठेतरी अशी VIP लोक आपल्या देशाच्या सेवेसाठी गरजेचे असतात. कदाचित तो धोका टाळावा म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी पाठीमागच्या त्यांचा जो ताफा असेल तो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असावा. नरेंद्र मोदी यांनी 2014च्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये जो मुद्दा वापरला होता की काँग्रेस हे तुमचं मंगलसूत्र सुद्धा हिसकावून घेईल असा प्रचार केला होता. आज तेच नरेंद्र मोदी भारतवासियांना आव्हान करता की तुम्ही सोनं खरेदी करू नका. म्हणजे हा कुठेतरी भारतवासियांचं हिसकावून घेते सोनं. नक्कीच नरेंद्रजी मोदी साहेब म्हणजे देव, देश आणि धर्मासाठी काम करणारे महान जगातले नेते आहेत. आणि 1967 साली स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी सुद्धा देशवासियांना आव्हान केलेलं होतं की सोने खरेदी करू नका. म्हणजे 1967 साली इंदिराजींनी सुद्धा आव्हान केलेलं होतं. आणि आज आपण बघतोय सर्वसामान्य वृत्त होतं ते द हिंदू टाइम्स मधलं वृत्त होतं. ते त्यांनी ते फेक नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी द हिंदू पेज वरती त्यांनी पोस्ट पण केलेली की असं कोणतंही आव्हान केलं होतं इंदिरा गांधी. मग तुम्ही कसं काय म्हणताय? मग आता मी सुद्धा समाज माध्यमातून, सोशल मीडियातून, प्रिंट मीडिया एक विश्वासार्हाची साधनं आहेत. सामान्य लोक सुद्धा आता आपल्या सुद्धा हे जे काही चॅनेल्स असतील, प्रिंट मीडिया असेल, याच्यावरती नाही म्हटलं तरी लोकांचा विश्वास आहे. त्या अनुषंगानं आमच्यासारखे सामान्य लोक विश्वास ठेवूनच पुढे चालणार. आणि नक्कीच आज बघतोय सर्वसामान्यांना घरात एखादं शुभ कार्य करायचं म्हटलं, लग्न, साखरपुडा, तर सोनं गगनाला भिडलेलं आहे भाव त्याचा. आणि त्यामुळंच कदाचित सोनं कमी वापरूया. म्हणजे हे भौतिक सुखांपेक्षा एक आत्मिक समाधान कशात आहे तर आत्मिक सुख व्यायामामध्ये आहे. आपल्या देव, देश, धर्माच्या माध्यमातून, अध्यात्माच्या दृष्टिकोनातून लोक वळावीत. म्हणजे भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुख आपल्या लोकांना मिळावं म्हणून लय भौतिक सुखाच्या पाठीमागं लागू नका. म्हणजे सोन्याच्या पाठीमागं धावू नका. तर माणसंही सोन्यासारखी आहेत. दगडात देव शोधण्यापेक्षा माणसातला देव शोधा. गोरगरिबांना मदत करा आणि आपलीही बचत करा. हा त्या सोनं न वापरण्याच्या मागचा मोदी साहेबांचा उद्देश आहे. काय सांगाल, एक आटपाडी तालुका अध्यक्ष म्हणून ह्या रॅलीकडे कसं बघताय किंवा काय संदेश द्यायचा आहे आटपाडीतील जनतेला? पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेत मोदींनी जे आवाहन केलंय देशवासियांना की इंधन बचाव, मग त्या बचावाला आम्ही आटपाडी तालुक्यातून सर्वांनी सायकलवरनं लोकांना आवाहन केलं की बाबा मोदी साहेबांची जी संकल्पना आहे ते तुम्ही जर थोडंसं इंधन बचाव हे करा. मंडळी, या सायकल रॅलीमध्ये जे वयोवृद्ध सुद्धा लोक सामील झाले होते ते काका आपल्या सोबत आहेत. वय वर्ष 70 पेक्षा जास्त आहे, परंतु या सायकल रॅलीला त्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. काका, काय सांगाल, वय किती आहे तुमचं? 77 वय आहे, तरी सुद्धा तुम्ही सायकल चालवताय? कायम चालू आहे, रोजच आहे. रोज चालवताय का? रोज कुठेपर्यंत प्रवास असतो? आता हे 50 समिती पासून हे MSC बोर्ड आहे ना कारखान्या पाठीला, तिथं आमचं शेतच आहे. तिथं शेती आहे तुमची? 3 एकर आहे. 3 एकर आहे. दररोज तुम्ही अपडाऊन करता का तिकडे? होय, रोज असते. काम असलं तरी नसलं तरी रोज सकाळचे माझी सायकल आहे. म्हणजे रानात चक्कर असते. पाय दुखत नाही का? नाही काय नाही, अजून काय सुद्धा एक गोळी सुद्धा नाही. BP शुगरची गोळी नाही? कसलं नाही. जलमल्यापासलं कसली गोळी नाही, काय नाही. फक्त पाऊस कामा होतो तेव्हा भिजलो तरच थंड ताप येत होती, बाकी काय नाही, निवांत आहे. आता तुम्ही सायकल रॅलीमध्ये सामील झालाय, तुम्हाला आव्हान काय करायचं आहे आटपाडीतल्या लोकांना? ते जनतेचं हे काय ते इंधन हे वाचवावं म्हणून. इंधन वाचवायसाठी? हा. तर मंडळी, आटपाडीतील जनतेला नगराध्यक्ष शिवटी जाधवांनी आव्हान केलंय की सायकल चालवा, इंधन वाचवा. त्यांनी सुद्धा निश्चय केलाय की मी सुद्धा इथून पुढचे 7 दिवस आहे ते नगरपंचायत मध्ये येताना सायकलवर येण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे. कॅमेरा पर्सन सुधीर पाटील सह दादा सुवाक्षे, मानदेश प्राईम, आटपाडी. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा.
माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.